राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता जाहीर झालेली आहे आणि यामध्ये मनीषा कायंदे यांचं देखील नाव आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी त्या सोबत आहेत। मनीषाताई, सर्वप्रथम अभिनंदन तुमचं। काही सांगाल, पुन्हा एकदा आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी? सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे यांचे खूप खूप आभार व्यक्त करते। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आभार मानते आणि खास करून आमचे सर्व शिवसैनिक, महिला भगिनी, युवासेना यांचे देखील खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला। माझ्या या राजकीय जीवनातल्या प्रवासात जसे माझे कुटुंबीय हे माझ्या पाठीमागे सतत उभे राहिले, तसे माझे कार्यकर्ते देखील हे सतत उभे राहत असत आणि या सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा माझ्यासोबत आहेत आणि म्हणूनच मी हा इथपर्यंत प्रवास करू शकलेले आहे। आणि ज्या समाजातल्या ज्या घटकांचे विषय मी मागच्या 6 वर्षात उचलले त्यांचे देखील शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत। ताई, प्रामुख्याने सांगायचं झालं, ज्यावेळी उबाटाला आपण सोडचिठ्ठी दिलीत आणि शिंदेसोबत आलात, त्यावेळी उबाटाकडनं वारंवार आपल्याला म्हटलं जात होतं की पुढच्या वेळी तुम्हाला आमदारकी मिळते का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र तो शब्द आता खरा ठरलाय का शिंदेंनी दिलेला? मान्य शिंदेजी शब्द देतात तेव्हा ते पूर्ण करतात। त्यांना लक्षातही असतं की कोणाला काय शब्द दिलेला आहे आणि त्यांनी मला एवढंच म्हटलं की नक्कीच तुमचा मान सन्मान केलेला जाईल। कुठली अट शर्त अशी घेऊन मी इथे आले नाही। मला काम करायचं होतं। शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही जुनी होती आणि जशी तिकडची शिवसेना ही हिंदुत्वापासून दूर चालली होती ते कुठेतरी मनाला पटत नव्हतं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की माननीय एकनाथजी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचं। कारण शिंदेजी नेहमी म्हणतात माझ्यासोबत काम करा, त्यांना काम करणारी लोक हवी असतात आणि त्यांनी देखील माझ्या या राजकीय जीवनामध्ये मी ज्या काही विविध मागण्या केल्या, कारण मागे काही काळ त्यांच्याकडे गृह खातं होतं, तेव्हा शक्ती कायद्याचा प्रस्ताव मी सभागृहात आणला होता एका लक्षवेधीच्या माध्यमातून आणि असे अनेक ESIS डॉक्टर्स असतील, प्राध्यापकांचे, शिक्षकांचे, महिलांचे प्रश्न हे सातत्याने मी मांडत राहिले। काही सुटले, काही नाही सुटले। आगामी काळात त्याच्याकडे माझं लक्ष असेल। ताई, खरं तर 2 ऑप्शन होते। विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या, त्यामध्ये जबाबदारी मिळेल अशी देखील अपेक्षा होती। मात्र अचानकच विधान परिषदेची जबाबदारी मिळालेली आहे। मग विधान परिषदेला किंवा विधानसभेला आता पूर्ण ताकदीनिशीर उतरणार का, कसं? निश्चितच मला हे आत्ताही म्हणजे नियुक्ती झाली असती किंवा नसती तरी मी, आपल्याला माहिती आहे माझा राजकीय प्रवास खूप मोठा आहे। 1992 पासून मी राजकीय जीवनात आहे आणि त्या मला ही जी काय पदं मिळाली ती बरीच उशिरा मिळाली। निवडणुका मी लढल्या देखील, परंतु त्या वेळा काही कारणांमुळे मी सफल होऊ शकले नाही आणि नंतर मला विधान परिषदेत शिवसेनेतर्फे पाठवण्यात आलं। पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे आणि या विधान परिषदेला महाराष्ट्राच्या 100 वर्षाचा इतिहास आहे आणि अशा विधान परिषदेमध्ये जाणं की ज्या देशामध्ये केवळ 7च राज्यात विधान परिषद आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। राज्यपाल कोटा हा त्या क्षेत्रातल्या काही प्रावीण्य मिळवलेल्या लोकांसाठी असतो। हे वरिष्ठ सभागृह आहे, इकडे खूप चर्चा होतात। प्रत्येक विधेयक पास होताना खूप त्याच्यावर चर्चा होत असते आणि त्यामुळे समाजातल्या जे विविध विषय तिकडे चर्चेला येतात त्याचा खूप खल केला जातो आणि ह्याचंच मला समाधान आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीने वरच्या सभागृहात आपली नियुक्ती झालेली आहे, मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण हे न्यायप्रविष्टेत असल्यामुळे अचानकच ही आमदारकी का म्हणजे घोषणा करण्यात आली। या विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी कोर्टात धाव घेणार असल्याचं देखील कळतंय। बघा, हा राज्यपालांचा अधिकार आहे आणि त्यांचा अधिकार त्यांनी बजावलेला आहे आणि उबाठा असेल, आमचे विरोधक असतील, महाविकास आघाडी, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टातच जायचं असतं। लाडक्या बहिणींना निधी देत होतो त्याच्यासाठी ते कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारलं। त्यामुळे प्रत्येक वेळा कोर्टात जाणं म्हणजे कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर असो, काही असो, कोस्टल रोड आहे, काही आहे, सगळ्या मेट्रोचा प्रोजेक्ट 3 वर्ष यांच्यामुळे रखडला। हे गतिमान सरकार आहे आणि या गतिमान सरकारला स्पीड ब्रेकर नको आहेत। काल टोलमुक्तीचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यामुळे एकूणच हा निर्णय घ्यायला उशीर झाला असं देखील ठाकरे गटाचे सर्व नेते म्हणतायत। देर आहे पर दुरुस्त आहे असं देखील ते म्हणतायत। बघा, त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय झालेच नाही। प्रत्येक गोष्टीला थांबवून ठेवलं गेलं अहंकारामुळे, इगोमुळे। मेट्रोचा प्रश्न असेल, कोणताही प्रश्न असेल तो थांबवून ठेवायचा, चिघळत ठेवायचा।
परंतु जसं मी म्हटलं, हे गतिमान सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांची निर्णय प्रक्रिया जी आहे ती वेगवान असते आणि हे ठीक आहे, हे आता आम्हाला सगळ्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. परंतु जनतेसाठी आपण पाहत असाल, गेले 2.5 वर्ष त्यांनी एकामागे एक निर्णयांचा सपाटा लावला. नुसतेच निर्णय नाही तर ते कार्यान्वित देखील झाले. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. आता विधान परिषदेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिलेलीच आहे. मात्र विधानसभेला नेमकी काय जबाबदारी असणार आहे आपल्यावरती? बघा, प्रचार प्रसार, कार्यकर्त्यांना सतत प्रेरित ठेवणं, त्यांना सतत त्यांच्या म्हणजे आता सगळ्यांनाच पूर्ण ताकदीनिशी उतरायचं आहे आणि हा येणारा 1 महिना 1.5 महिना हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पूर्ण ताकदीनिशी आम्ही सगळे उतरणार आहोत आणि पुढचं महायुतीचं सरकार आम्ही निश्चितच आणू. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या होत्या मनीषाताई कायंदे, ज्यांची आज विधान परिषदेच्या आमदारकी म्हणून नियुक्ती झालेली आहे. थोड्याच वेळात शपथविधी देखील होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आतिशसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.